स्पर्धक विद्यार्थी मित्र हो, सरळ सेवा भरतीसाठी किंवा MPSCच्या काही परीक्षेसाठी असे प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. 576चं वर्गमूळ या ठिकाणी 24 आहे. 4चा वर्ग 16, इथं कुठे एकक स्थान 4 नाही. 1.4चा वर्ग या ठिकाणी 1.96, कारण 15चा वर्ग 225, 2.25 त्याच्यापेक्षा पाठीमागं 1.96. 784चं वर्गमूळ या ठिकाणी 28 आहे. 8चा वर्ग 64, एकक स्थान 4 येते. कुठे एकक स्थान 4 येणारी एकक स्थानी संख्या नाही. 56.25 या संख्येचे भागाकार पद्धतीने वर्गमूळ किती? 7.5, एकक स्थान 5 आहे, एकक स्थान 5 आहे. 10 या संख्येचे वर्गमूळ भागाकार पद्धतीने 3 दशांशापर्यंत कोणतं आहे? तर या ठिकाणी 3.162. का तर 3चा वर्ग 9, 10च्या आसपास आहे. 3.162. 2.3 या संख्येचा वर्ग 529 आहे. 3चा वर्ग 9, एकक स्थान 9 असणारी कुठेही संख्या नाही दुसरी. वजा 14चा वर्ग अधिक आहे. 14चा वर्ग 196. 1024चं वर्गमूळ 32 आहे. कारण 2चा वर्ग 4, 28चा वर्ग 784 माहीत आहे, पण 1034चा मग पुढं मोठी असणार 28पेक्षा 32. 5328 या संख्येचे वर्गमूळ भागाकार पद्धतीने 2 दशांशापर्यंत किती असणार आहे? या ठिकाणी 72.99. का तर 70चा वर्ग केला तर याच्या आसपास येतो 49. 70.72.99. 324चे अवयव पद्धतीने वर्गमूळ 18 आहे. 324चे अवयव पद्धतीने वर्गमूळ 18 आहे. 16चा वर्ग 256, 6चा वर्ग 36, एकक स्थान 6 आहे, दुसरं कुठे नाही. अशा पद्धतीनं काही आयडियाज विचारात घेऊन आपण अचूक पर्यायापर्यंत जाऊ शकतो. धन्यवाद.